आणि वळूयात नाशिककडे। गेल्या 2 महिन्यांपासून नाशिकमध्ये जोरदार पाऊस आहेच, त्यामुळे नाशिकची द्राक्ष पंढरी निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे। पावसाचं पाणी हे द्राक्ष बागेत साचतंय, त्यामुळे द्राक्ष झाडांची मुळं खराब होत आहेत। सततच्या पावसामुळे करपा, मावा या रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा वाढलाय, त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना अतिरिक्त औषध फवारणीचा खर्च येतोय। तर उत्पादकांच्या आर्थिक अडचणीत त्यामुळे चांगलीच वाढ झाली आहे। वातावरणात बदल होत असल्यामुळे उत्पादन घटण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे। उत्पादन खर्च निघणंही मुश्किल झाल्यानं द्राक्ष उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे। सतत 2 महिन्यापासून पडत असलेल्या अतिपावसामुळे सपकिंग केलेल्या बागाच्या काड्या न होऊ शकल्याने, त्याला सूर्यप्रकाश न मिळाल्याने काडीवर हंतोमोनोस, डावण्या, करप्या रोगाचा जास्तच प्रादुर्भाव वाढला। त्यामुळे हंगामात एवढा खर्च न आल्याने आता ह्या औषधाला फवारणीचा एवढा खर्च वाढत आहे। त्यातली त्यात आता द्राक्ष बागेत पाणी साचल्याने ट्रॅक्टरसुद्धा चालवता येत नाही। मोठं जिकरीचं काम होऊन बसलेलं आहे द्राक्ष बाग करण्याचं। त्याच्यामुळे पुढील हंगाम कसा असेल हे निसर्गावरच अवलंबून असणार आहे।